ठाण्यातील भिवंडी बाबगो या ठिकाणी जिल्हास्तरीय पशु पक्षी संवर्धन हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर अनेक दुर्मिळ जातीचे प्रजातीचे या ठिकाणी बैल गाय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे नक्कीच सर्वांचं लक्ष या पशु पक्षी प्रदर्शनाकडे लागलेलं आहे। त्यामुळे 2024-2025 हे पशु पक्षी प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। विविध जातीचे या ठिकाणी प्राणी आपल्याला दिसून येतात। पशु पक्षी बरोबर इतर देखील आता पालक देखील या ठिकाणी येणार, तसेच अनेक लोक देखील या ठिकाणी भेट देणार आहेत। त्यामुळे नक्कीच या जाती कशा प्रकारच्या आहेत, काय आहेत या संदर्भात आपण जाणून घेऊया। त्या संदर्भातले काही जे या ठिकाणी आणण्यात आलेले सर काय सांगाल, एकंदरीत कोणती जात आहे, कशा प्रकारे ते या ठिकाणी प्रदर्शनात आणलं आहे? माझं नाव जितेंद्र खैरनार, मी पोलीस इन्स्पेक्टर आहे। ही जात जी आहे ती पोंगनूर जातीची गाय आहे। आंध्र प्रदेशमध्ये चित्तूर जिल्हा आहे, त्याच्यामध्ये पोंगनूर म्हणून एक गाव आहे, त्याच्यामध्ये ही गाय मिळते। ही प्युअर देशी गाय आहे। गीर गाईमध्ये आपल्याला मिळतं दुधाचं फॅट पर्सेंटेज 3.5% असतं, पण ह्या गाईमध्ये 8% फॅट असतात। आणि तिरुपती बालाजीला ह्याच गाईच्या दुधाचा अभिषेक होतो। या गाईचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये बरेचसे प्रकार येतात। आता ही मिनिएचर आहे, याच्यामध्ये मायक्रो येते, याच्यामध्ये नॅनो येते। नॅनो जी साईज आहे ती नॅनो फक्त 1.5 फुटापर्यंत असते। मायक्रो घेतली तर आपण अजून ती साधारण 1-2 फुटापर्यंत जाते। आणि ही मिनिएचर आहे ती ह्याच्यापेक्षा जास्त वाढत नाही। आता ही गाय आहे ती साधारण 28 सेंटीमीटर गाय आहे आणि ही प्रेग्नेंट आहे। हिची खासियत अशी आहे की आपण हिला फ्लॅटमध्ये पाळू शकतो। मी स्वतः तिला फ्लॅटमध्ये पाळलेली आहे, काहीच त्रास नाही। हिला जेवण चारा पण कमी लागतो। हिला साधारण एक दिवसाला 5 किलो चारा हिला पुरतो आणि खूप म्हणजे फ्रेंडली असते ही गाय, बिलकुल ॲग्रेसिव्ह नसते। आपण जे आपले माननीय पंतप्रधान आहे त्यांनी हर घर गाय ह्याच्यामध्ये त्यांनीसुद्धा ह्या गाईचं पालनपोषण केलं आहे। त्यांच्याकडेही आता एक बाळ झालं आहे त्यांच्या गाईला, त्यांचं नंददीप त्यांनी नाव ठेवलेलं आहे। स्वतः PM साहेबांनी ह्या गाईला आपल्याला पाळलं आहे, म्हणजे या गाईची खासियत किती असेल हे तुम्ही ओळखू शकतात। नक्कीच या ठिकाणी अधिकारी देखील आहेत। सर काय एकंदरीत पशु पक्षी प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं, कशा प्रकारच्या विविध जाती या ठिकाणी आलेल्या आहेत, किती दिवस हे प्रदर्शन असणार? निश्चितच ठाणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद ठाणेमार्फत या ठिकाणी हे जे जिल्हास्तरीय भव्य असं पशुपक्षी प्रदर्शन भरवण्यात आलेले, याचा मुळात हेतूच हा आहे की या ठिकाणचे आपले जे पशुपालक आहे यांना आपल्याकडे असलेल्या विविध देशी गोवंश जो आहे, म्हैशीचे वेगवेगळे जे आपल्याकडे जाती आहेत ते, त्याचबरोबर पक्ष्यांमधील वेगवेगळ्या जातीचे पक्षी आपल्याला या ठिकाणी ठेवलेले आहेत। म्हणजे लोकांना यामध्ये कळावं की यातले कोणत्या पद्धतीचे संगोपन आपल्याला करता येईल, कोणत्या पद्धतीने आपल्याला हा व्यवसायामध्ये स्वतःला उभं करता येईल आणि या व्यवसायाची वाढ करता येईल। आज आपण पाहिलं असेल की ठाणे जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी शहरीकरण झालेलं आहे, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पशुपक्षी प्रदर्शन हे खरं म्हणजे जिल्हा परिषद आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाचे जे आहेत, म्हणजे आपले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर समीर तोडणकर आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर वल्लभ जोशी या दोघांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा परिषदेच्या माननीय जिल्हा आपले मुख्य कार्यकारी अधिकारी घोगे साहेब यांच्या संकल्पनेतून हे साध्य झालेलं आहे। आणि या त्यांच्या संपूर्ण जिल्हास्तरीय जे पशुपक्षी प्रदर्शन आहे यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत। आणि या ठिकाणी येऊन पशुपालकांनी सर्वाधिक लाभ घ्यावा। वेगवेगळ्या जातीचे या ठिकाणी स्टॉल्स आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला पशुपक्षी पाहता येतील। वेगवेगळ्या यशोगाथा आहेत, या ठिकाणी ज्या यशस्वी झालेले आपले पशुपालक आहेत वेगवेगळ्या व्यवसायात, त्यांच्या आपल्याला या ठिकाणी मनोगत ऐकता येतील। चाऱ्याचे वेगवेगळे तुम्हाला या ठिकाणी पिकांचे उत्पन्न होणारे त्यांना त्याचे बियाणे उपलब्ध आहेत। डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट्सही ठेवलेले आहेत। अश्व वेगवेगळ्या प्रकारचे, घोडे, खेचर, गाढवं, वराहा, डुकरांच्या वेगवेगळ्या, अशा विविध प्रकारचे जवळपास 60 स्टॉल आहेत। तर पशुपालकांनी मोठ्या प्रमाणात येऊन याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो। धन्यवाद। पुगनूर नावाच्या ह्या जाती आहेत आणि ह्या दुर्मिळ जाती पाहण्यासाठी पाहायला गेलं तर एकच गर्दी या ठिकाणी दिसते। त्यामुळे जास्तीत जास्त आता पशुपक्षी संवर्धन जपावं असं देखील त्यांनी सांगितलं। त्यामुळे नक्कीच या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी अनेकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन योगेश सावंतसह गणेश सोराट, TV9 मराठी, भिवंडी बाबगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।